महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं केलेल्या सर्वेक्षणात यंदा 88 इमारती धोकादायक असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे धोकादायक इमारतींची संख्या आता तब्बल 4,500 इतकी झाली आहे. मात्र बिल्डरांच्या फायद्यासाठीच हा आकडा फुगवण्याचा घाट घातला जातोय का, असा संशय जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो रहिवाशांनी व्यक्त केलाय. पालिका अधिकाऱ्यांवर दबाव टाकून काही अदृश्य हात ही खेळी खेळत असल्याचा आरोपही होत असल्यानं धोकादायक इमारतींचं सर्वेक्षणच वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील अतिधोकादायक तसंच धोकादायक इमारतींची यादी ठाणे महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात येते. अशीच यादी 2 महिन्यांपूर्वी ठाणे महापालिका प्रशासनानं जाहीर केली होती. त्यानुसार संपूर्ण शहरात 4,297 इमारती धोकादायक असून त्यामध्ये 86 इमारती अतिधोकादायक आहेत. त्यापैकी 25 इमारती पालिकेनं यापूर्वीच रिकाम्या केल्या आहेत. त्यानंतर करण्यात आलेल्या सर्वेत वाढ होऊन हा आकडा 4,407 वर गेला होता. परंतु आता पुन्हा केलेल्या सर्वेत हा आकडा 4,495 एवढा झालाय. याचाच अर्थ धोकादायक इमारतींची संख्या ही वाढवली जाते का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. विशेष म्हणजे काही ठिकाणी एकाच इमारतींचा 2दा संरचनात्मक परीक्षण करण्यात आलं असून त्यामध्ये एक अहवाल अतिधोकादायक तर दुसरा अहवाल धोकादायक असल्याचं समोर आलंय. यावरून वादाची ठिणगी पडल्यानंतर पालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. अहवालात त्रुटी असलेल्या इमारतींचे दोन्ही संरचनात्मक परीक्षक आणि पालिकेनं नियुक्त केलेले त्रयस्थ परीक्षक यांनी संयुक्तपणे अहवाल सादर करावा असे आदेश त्यांनी दिले आहेत.